सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आहे। या पत्रकार परिषदेत माझ्या समवेत विदर्भ समन्वयक आयुष्यमान सुरेशजी साखरे, जिल्हा प्रमुख देवेंद्रजी गोडबोले, पश्चिम विदर्भाच्या संघटिका आसावरीताई देशमुख, सुशीलाजी नायर आणि सगळे मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत। ही पत्रकार परिषद एका महत्त्वाच्या विषयावर पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका अत्यंत संवेदनशील मुद्द्यासाठी तातडीने बोलावली गेली। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की ज्या पद्धतीने एकूण राज्यभरात आणि देशभरातलं वातावरण चालू आहे, महिलांची जी हेळसांड होतीये, एकीकडे आमचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी असं सांगत आहेत की मोदी का परिवार है, मोदी की गॅरंटी है। मोदीजींचा परिवार कुठे आहे, आम्हाला जरा त्याची उत्तरं हवी आहेत। कारण ॲथलेटिक्समध्ये खेळणाऱ्या, ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या ज्या मायमाऊल्यांनी या देशासाठी सुवर्णपदकं मिळवली आणि ज्यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले, काय त्या मोदीजींच्या परिवारात येत नाहीत का? कारण त्यांना न्याय मिळालेला नाही। हाथरस, उन्नाव, कठुआ इथल्या ज्या पीडिता आहेत, काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का? त्यांनाही न्याय मिळालेला नाही। मी काल वर्ध्याच्या दौऱ्यावर होते, परवा दिवशी, तेव्हा वर्ध्याच्या दौऱ्यावर काही लोक भेटायला आले होते। वर्धा बुलढाणा समृद्धी महामार्गावर जो अपघात झाला, या अपघातामध्ये 25 ते 30 लोक मृत्युमुखी पडले, ज्यांचे मृतदेहही ओळखता येत नव्हते आणि त्यावेळेला सरकारने त्यांना 25 लाख रुपये प्रत्येकी देऊ केले होते। मात्र त्यातल्या कुणालाही 25 लाख काय 25,000ही मिळाले नाही। काय ही सगळी माणसं मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का? मणिपूरमध्ये 2 मायमाऊल्यांची विवस्त्र धिंड काढली गेली, यांच्यावरही म्हणजे मोदीजींना जगभर फिरायला वेळ आहे, निवडणुकांचा प्रचार करायला वेळ आहे, परंतु काय मणिपूरच्या त्या 2 बहिणी मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का? मोदीजी त्यांचा परिवार म्हणून सगळी लोक लिहित आहेत, पण वर्ध्याची सभा संपल्यानंतर मी जेव्हा काल गोंदियामध्ये पोहोचले, त्यावेळेला गोंदियाहून परतत असताना मला या पूजाताई तडस भेटल्या, ज्या आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचल्या, ज्या त्यांची आत्मसन्मानाची लढाई लढत आहेत। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की पूजा तडस यांचा आत्ताचे भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या मुलाशी विवाह झाला। हा विवाह कोणत्या परिस्थितीत झाला याच्याही बातम्या आपणच सगळ्या